वैजापूर तालुक्यातील पोखरी येथील आदर्श जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच पुष्पा भोसले तर जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण सविता जाधव यांच्या हस्ते पार पडले। विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली। शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। यावेळी पोखरी येथील विश्वनाथ दशरथ डुबे यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते। पत्नीच्या स्मरणार्थ डुबे यांनी 15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळेला 50,000 रुपये रोख स्वरूपात दिले आहे। शाळेच्या वतीने डुबे यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सरपंच पुष्पा भोसले, उपसरपंच ज्ञानेश्वर डुबे, शालेय अध्यक्ष अप्पासाहेब डुबे, उपाध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड, चेअरमन प्रकाश डुबे, माजी चेअरमन पी.के. डुबे, वैद्यकीय अधिकारी रश्मी मयूर, ज्योती डुबे, ग्रामसेवक ऋषिकेश गायकवाड, तलाठी पवार, मुख्याध्यापक अंबादास काळे, अशोक डुबे, शिक्षक गुरव, वंदना फोटे, नागरगोजे, चोपडे, बळवंते, अंगणवाडी सेविका मीना पवार, सविता भोसले, सुनीता डोंगरे यांच्यासह ग्रामस्थ विद्यार्थ्यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती। MCN न्यूज विजय मोगल, पोखरी, वैजापूर।